शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना भावी कृपाया जानना गोविंदाच्या वंदना भावी दाता तुझ्या एक दत्ता गणाधार भावना सालतोरना दीपवा आदरा भावनाही मोसंबी तर नमस्कार मित्रांनो, आज आपण गणपती बाप्पावर एक अलाइट मोशनमध्ये व्हिडिओ बनवला आहे। त्याची तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट फाईल आणि सेक इफेक्ट फाईल ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि इमेजेस वगैरे ते लागणारे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे। या व्हिडिओला पासवर्ड वगैरे काही नाही, तरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला जे बिटमार्क दिले आहे प्रोजेक्ट फाईल ते ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर आपण प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, त्यानंतर ही एक इमेज घ्यायची आहे। याची इमेज ड्युरेशन ही आपल्याला इथं बघू शकता 9.11 पर्यंत ही इमेज वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर हे मग छोटे छोटे इमेज ॲड करून घ्यायचे। हे प्लसच्या आयकॉनवर जायचं, हे सर्व तुम्ही इमेजेस वगैरे लावून घ्यायचे आहेत, मी तुम्हाला दिलेले आहेत ते। चला तर आपण सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। भावांनो, हा व्हिडिओ मी अलाइट मोशनमध्ये पहिल्यांदा बनवला आहे, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा। हा बाप्पावर आपण पहिल्यांदाच व्हिडिओ बनवला आहे। जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भावांनो, या व्हिडिओला पासवर्ड वगैरे काही नाही आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। यामध्ये तुम्हाला सर्व सांगितलं आहे, इफेक्ट वगैरे कसे लावायचे किंवा टेक्स्ट ॲनिमेशन कसे द्यायचे हे सर्व तुम्हाला सांगितले आहे, तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। तर आपण हे बघू शकता, सर्व इमेजेस आपण लावून घेतलेत। त्यानंतर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचे। तर टेक्स्ट ॲड करण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट सेक इफेक्टमध्ये टेक्स्ट दिले, ते डायरेक्ट तुम्ही कॉपी करून घ्यायचे। तर ते इथं बघू शकता 4 टेक्स्ट दिलेत, त्यावर क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता, इथं 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते कॉपी लेयर यावर क्लिक करायचं आहे। कॉपी लेयर केल्यानंतर ते आपल्या पहिल्या बिटमार्क प्रोजेक्टवर यायचं आहे। त्यानंतर इथं पेस्ट 4 लेयर यावर क्लिक करायचं। हे बघू शकता तुम्ही ॲड झालेले आहेत, आपल्या सर्व लेयर ॲड झालेले आहेत, बघू शकता। त्यानंतर ह्या पहिल्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यानंतर हा पहिला इफेक्ट आहे, ते इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर इथं कॉपी इफेक्ट यावर क्लिक करायचं आहे। कॉपी झाल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवर यायचं आहे। त्यानंतर इथं जे पहिला इमेज आहे यावर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं, बघू शकता हा पेस्ट इफेक्ट झालेला आहे। त्यानंतर हे छोटे छोटे इमेजेस आहे, त्यांना आपला 2 नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे, सेक इफेक्ट, इथं बघू शकता। बघू शकता हा 3 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावर कॉपी इफेक्ट यावर क्लिक करायचं आहे। कॉपी इफेक्ट केल्यानंतर
आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जायचं आहे. जे हे ते छोटे छोटे इफेक्ट आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आपण सर्व इफेक्ट पहिल्यांदा पेस्ट करून घ्यायचे आहेत. सर्व इफेक्ट आपण पेस्ट करून घेतले आहे. बघू शकता सर्व इफेक्ट. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, हे जिथं आपण 2 वर यायचं आहे, त्यानंतर ही पहिली इमेजला डुप्लिकेट लेयर यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिल्या इमेजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्यांची साईज आहे ही छोटी करायची आहे. हे आपल्याला साईज हे 750 पर्यंत ठेवायचे. त्यानंतर परत दुसरी लेयर हे त्याचे पण डुप्लिकेट लेयर करायचे. पहिले इमेजवर जायचं आहे, त्याची पण आपली साईज तेवढीच करून घ्यायची. सगळ्याची 745 ही 750 745 एवढी करून ठेवायची आपल्याला. त्यानंतर हे इमेज छोटी केल्यानंतर त्या बॉर्डरमध्ये जायचं आहे, ऑन करायचं आणि ह्याचा स्ट्रोक हा वाईट ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्या बॉर्डरला शो येऊन जाईल. बघू शकता. अशा सर्व इमेजेस आपण डुप्लिकेट लेयर करून त्याची ट्रान्सफरमध्ये जाऊन साईज छोटी करायची. 750 पर्यंत ठेवायचे कमीत कमी. तुम्ही तुमच्या याने कमी जास्त करू शकता. नंतर बॉर्डरमध्ये जाऊन स्ट्रोक वाईट ठेवायचा. ह्या सर्व इमेजेस आपण अशा ॲड करायच्यात. करायचे 750 ठेवायचे. बघू शकता. ह्या सर्व लेअर कॉपी केल्यानंतर आपल्याला ह्या इमेजेसना इफेक्ट द्यायचा. त्यानंतर सेक इफेक्टमध्ये जायचं आहे. सेफ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं ब्लर म्हणून आहे बघा, हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी इफेक्ट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर ज्या आपल्या 2 नंबरची लेयर आहे त्यावर जायचं आहे आणि सर्व आपल्या बॅकग्राऊंडला हा इफेक्ट आपला येणार आहे ब्लरचा. पाहू शकता. सर्व इमेजेसला हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यामुळे आपल्या जे पाठीमागचे बॅकग्राऊंडचे इमेज आहे ते आपले ब्लर होणार आहे. हे पाहू शकता. सर्व इमेजेसना आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. भावांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपण हा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवलेला आहे अलाइट मोशनमध्ये. जर तुमचा सपोर्ट असाच राहिला तर आपण दुसरा एक व्हिडिओ बनवू. त्यानंतर इथं 2 नंबरचा इमेज आहे त्यावर कॉपी इफेक्ट करायचं आहे, सेक इफेक्ट. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता. आता जे वरची लेयर आहे, फर्स्ट लेयर जे छोटी साईज केली आपण, त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ह्या सर्व लेयरना इफेक्ट पेस्ट करायचा आहे. भावांनो, या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला सर्व
डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलं आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण या व्हिडिओला पासवर्ड वगैरे काही नाही दिला. त्यानंतर ह्यामध्ये जायचं आहे आणि इथं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्या हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होईल.